गडहिंग्लज ते कागल रस्त्याचं रुंदीकरणाचे काम सुरू आहे. गेल्या महिनाभराहून अधिक काळ मुरगुडमधील या रस्त्याचं अत्यंत संथ गतीने काम सुरू आहे. यामुळे अनेक छोटे मोठे अपघात घडत आहेत. हे काम याच गतीने चाललं तर शहराचा मुख्य रहदारीचा हा रस्ता असल्यामुळे आगामी पावसाळ्यामध्ये नागरिकांचे मोठे हाल होणार आहेत. तसेच या रस्त्याच्या कामाच्या वेळी रस्त्यात येणाऱ्या नळ पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन लिकेज होण्याचं प्रचंड प्रमाण वाढलं आहे. खुदाई केलेला मुरुम, माती व खडे पाईपलाईनमध्ये गेल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी पुरवठा अनिश्चित काळासाठी थांबत आहे. यामुळे नागरिकांसाठीच्या पिण्याच्या पाण्याचा ऐन उन्हाळ्यात बोजवार आवडत आहे. पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी पालिकेच्या कर्मचारी वर्गावर कामाचा बोजा पडत आहे. नागरिकांच्या संतापाला नगरपालिका व नगरसेवकांना सामोरं जावं लागत आहे. या म्हणूनच पालिकेतील सत्तारूढ नगरसेवकांनी आज कामाच्या ठेकेदाराविरोधात हुतात्मा तुकाराम चौक येथे जमून निवेदन देण्यासाठी येथे जमलेत. यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेडके, पालिकेचे गटनेते सुहास खराडे यांच्यासह मुख्याधिकारी आतिश वाळुंज यांनी आपली भूमिका विशद केली. आंदोलनस्थळी उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले, नगरसेवक दत्ता मंडलिक, जगन्नाथ पुजारी, सुनील मंडलिक, अनिल राऊत, दीपक शिंदे, रणजित भारमाल, प्राध्यापक संभाजी अंगज, राजेंद्र कांबळे, सुनील रणवरे, राहुल शिंदे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट.